मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी आता आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी पिंपरी चिंचवड भाजपने दबाव आणायला सुरुवात केली आहे। शहराला मंत्रिपद मिळावं यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभेचा लेखाजोखा मांडला आणि आजवर शहराला न मिळालेलं मंत्रिपद यंदा मिळायलाच हवं अशी आग्रही भूमिका आता शहर भाजपने घेतली। तर काय नेमकी मागणी आहे तुमची? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड भोसरी हे 3 विधानसभा येतात। लोकसभा निवडणुकीला इथं महायुतीच्या उमेदवारांना चिंचवडमधनं 76,000 मताची आघाडी दिली, पिंपरीमधून 16,000 मताची आघाडी दिली, भोसरीमधून 9,000 मताची आघाडी दिली आणि त्यानंतर इथं जी शंकरभाऊ जगताप अध्यक्ष झाल्यानंतर जी स्मूथ लेवलला किंवा खालच्या स्तरापर्यंत बूथ स्तरावर शक्ती केंद्र मंडल संघटनात्मक जी ताकद वाढली ती लोकसभेमध्ये दिसून आली। कालच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीनं अथक परिश्रम करून कार्यकर्त्यानं तिन्ही आमदाराला विजयी केलं। त्याचं मुख्य जे नियोजन केलं ती शंकरभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखालच्या संघटनेनं केलं आणि त्याच्याबद्दल कार्यकर्त्याची अशी मागणी आहे, सगळ्या कार्यकर्त्यांमधून दबाव आहे की पिंपरी चिंचवड शहराला आतापर्यंत कधीच मंत्रिपद नाही मिळालं, तर पिंपरी चिंचवड शहरात तिन्ही आमदार आम्ही दिल्यामुळं आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला एक भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीनं मंत्रिपद द्यावं अशी कार्यकर्त्याची तमाम इच्छा आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल